हॅलो गाईज, आज आम्ही कल्पेशच्या फार्म हाऊसवर राहिले आहो. आता मी तिथं पोपटी बनवायचा प्लॅन चालले. सगळा सामान मी आणले. आम्ही मरका आणले, शिंगा, अंडी, चिकन सगळं आणले. तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, याने इथं आताले यांनी शिंगा आता घर दवीत घेतल्यान ग शिंगा दवीत घेतल्यान. एक एक साफसफाई चालू आहे. आतमध्ये निलेश जोशीचा क चालले, बघून दे क चालले रा. यो शिंगा मरका का धवून ठेवले. यो आता चिकन धवले. या अंडी आणल्या नावरी. बिजा काही लागत राहता आता अजून काही लागणार आहे आपल्याला, फक्त मीठ मसाला, हळद मसाला. चालेल, चला त्या बी गाईज तुम्हाला दाखवतो कसा पोपटी कशी बनवतात त्या दाखवतो. स्पेशलिस्ट मागवले आम्ही. हो निलेश जोशी रेडी आहे ना. चालेल, चल मग गाईज तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. तुम्हाला पोपटी स्टार्ट टू एंड कशी बनवायची, कसा गवल त्या सगळं दाखवत आहो. ओके ओके. ही महत्वाची गोष्ट म्हणजे मारबेडी. गाईज तुमच्याकडे या पाल्याला काय पाला या झाड आपला त्याला क बोलतात ना, ते नाव कमेंट मध्ये टाका. आमच्याकडे मारबेडी बोलतात याला, मारबेडी. ही पोपटी मध्ये लागते म्हणजे लागतेच. हा नाही, हिचा उपयोग ना जेव्हा आपण शेतावर गेलो लागला म्हणजे त्याला अशी चुरगुलून त्याचा रस लावाचा औषधी पण रक्त थांबतो त्याच्याने. ठीक आहे, चालेल. चला बाकी आता पोपटीचा आपण दाखवतो कसं काय. मारबेडी तिला एकदम स्वच्छ धुवून द्या, म्हणजे चांगल्या पद्धतीने धुवा. ते म्हणजे काय माहिती का, धूळ काय जंतू किंवा असे काहीतरी पडलेले असतील ते निघून जातील. गाईज तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. चिकन आता चिकन मॅग्नेट करून जेवायचा. ते ना लिंबू बी टाकायचं. लिंबू टाकले, लिंबू, मीठ, मसाला आपल्या चवीप्रमाणे जसा आपण बनवतो तसा बनवायचा. मॅग्नेट करून जेवायचा. नाही एक्स्ट्रा आणले आणि एवढे मसाला. यो बघा, यो याला सगळा माहिती. हे मॅग्नेट करून घेतले आणि मारबेटी दवून ठेवली. ही अंडी गाईत या दुसऱ्या शिंगा आणल्या. या पहिले शिंगा आणलेल्या जरा फसवलेला, गोलच नव्हतं त्यान. आता या ओरिजिनल गावठी आणल्या. हे बघा, येन गोलच नाही, सगळं फसवलेलं बाई याला. निलू बाई याला आमच्या फसवलेला, त्यासाठी नवीन मागवले शिंगा. गाईज हे बघा, येन आता शिंगा मस्त की मीठ बीठ पहिलेच करून जेवायचा. मग त्या मीठ पहिलेच लागते. खऱ्यांचा मीठ टेकला ना मग तो मधीन लागते, मधीन लागत नाही. मग काही खार होते, काही आली असं होते. पहिलेच मिक्स करून जेवायच्या. आता येन पहिले मारबेटी टाकून जेवायची साईडच्या. आता टेकले. ही बघा, साईडच्या मारबेटी टाकी घेतली. साईडला मारबेटी लावली ना मग करपू नाही जास्त. तर शिंगा टाकी घेतले नाही. हे बघा, एक तर शिंगांचा. आता लगेच शिंगा टेकल्या, लगेच मारबेटी डबल. एक थर शिंगांचा. आता मारबेटीचा थर थोडासा, त्याच्यावरती डबल यो काहीतरी शिंगाने ते चिकन काहीतरी टाकेल. आता अंडी टाकली. आता अंडी टाके घेतल्या. अंडी टेकली. आता शिंगा टाकतात थोड्याशा. एक आता शिंगांचा थर. आपला जसा मार्का भरेल ना तसा साईडला आपली मारबेटी कमी पडेल. ती मारबेटी भरीची. पहिले जवरी लवली तवरे घेत. आता आपला पहिले शिंगा आल्या, मग अंडी आली, मग डबल शिंगा आल्या. तर डबल आता चिकन टाकू आपण. हे आता चिकन टाकीत घेतले. चिकनचा एक थर. साईडला मारबेटी टाकायला विसरू नका, नाही तर तो आपल्या मरक्याला चिपकते काही बी. चिकन टाकला तर साईडला डबल मारबेटी लावली. आता अंडी कमी पडेल. आता शिंगान बाकी बाबा पटापट टाक. तू का भरशील मारका तसा. यांनी थोडीशी मिस्टेक केली. आता अंदाज नाही बघला, आता मारका भरत दिले. अंडी टेकल्या तर शिंगा. आता थोडा चिकन बाकी राहिले. बाजे रे चिकन भरत. हा दाब आता क त्याला मा. नावऱ्या शिंगावरल्यान यांनी मारबेडी भरून भरून मका भरली. अख्खा
काही चांगली नाही होली तर कारण होत असणार. चांगली होली तरी कारण तोच. आता सगळा टाकून दिले. आता लास्टचा ठरलेले तो आपला मारबिटीचाच लावायला लागेल. मग त्या वरल्या शिंगाण्या महेंद्र बोलते तलू, मग तलू तर तलू. हे बघा आता या पॅक करीत घेतले. हे बघा अख्खा पॅक मार्का केली. आता काही ती बघा कशी कामा करायला लागतात. यो घरां करील का काम योजा. हा यो बा यो कुक बघ आमचा यांनी किकर घेतले कर या बाबा. याचा काही तिरापणी करीत घेतली. काही थोडासा मी बी आतलो का इथं. मला वाटला पाहिजे मना बी काहीतरी येते. तुम्ही सांगा कोणाचा खावा डी गेले गे. गाईच ही बघा पोपटी बनवासाठी कवरी मेहनत लागते. आता म्याला जमा करीत घेतली. यो इकडे घुसले कोपऱ्यान. हे बघा आता हे बघा यावरी मेहनत करायला लागते पोपटीसाठी. आता इथं चालले कोपऱ्यान बनवायचा प्लॅन. बघा इथं दाखवतो तुम्हाला. थांबा जरा मला बी जरा कुऱ्या जमा करून दे नाही तर मला शिवा देतील. गाईच हे बघा आता ही थोडीशी जागा साफ केली आहे. ये ना आता यांना कर पॅक करायला लागेल ना. तर अमोल भाऊचं असं म्हणणं की ते दूर नाही गेला पाहिजेत आतमध्ये. ही बघा हे मातीचं ते साईडच्या मातीचा लेप देव जसा या साईडच्या पॅक करून जेवायचा. बाय सगळे बाजूंच्या पॅक करून जेवायचा मातीच्या. हा हे बघा थोडासा बाकी. हा ओके ओके लेप लाव. हे बघा आता हे आग लावायची सिस्टम. अंडी भांडी पोरताव. हे बघा हे सगळे घरच्या लाकडा रचून जेवायची. मग सगळे घरच्या आग व्यवस्थित लागली ना मग सगळे बाजून बरोबर बुजते. आता आग पेटवीत घेतली आहे. ही बघा आग लावायची कामा मयूरला बरोबर जमतात. पण त्यावर दिले आता त्या लवली गर त्या बी जमणे तुला. त्या पवीनला जमते बघून दे. मेन कामाचा माणूस आहे पवीन. याची आग पेटवासाठी कवरी गर्दी घेतली बाई यावी. पाटीलनी पेटवला काय दीपका हा सगळे घरचे आग बरोबर लागले. आता हे बोलता का अर्धा तास ठेवायचा. गाईज आता जवळ आता 20 मिनिटात झाले. आणि तर आता बघू आता अजून ते 5 मिनिटं ठेवू 25 मिनिटं ठेवू बोलता. बघू आता बोलेच आता. किंवा गाईज आता जळले सगळा जळले. आता फक्त यो मार्का उचलाच काम. आता यो मोठा जिम्मेदारीचं काम हो. तो म्हणून मयूर व दिले त्याला बरोबर जमल. एक्सपिरियन्स म्हणून यो पोपटीचा स्पेशलिस्ट आहे यो बघा. यो बघा हे पोपटी स्पेशलिस्ट माणूस यो. या गाई जेली आता. ही बघा कसं काम यो. नुसती वापा सुटल्या नाली. वाज बी जाम सुटले. एक नंबर. ही बघा एक नंबर वाप येते यांच्या. याला काही जमू नाही. काही जो पाला फेकून देवाचा नाही तर पाला बी खाल. तसा पाला नाही ना तसा मुंड्या आली याची जवळ जात चालली यांच्या. बघा काही शिंगा बिंगा बरोबर शिजल्या नाली. पण जरा आली लागतात. मिठाचा अंदाज बरोबर नाही देतला. एक नंबर दिले. यो बघा आता यो मरका पलटी मारायचा टाइम होले. यो बघा कसा काम. यो पोऱ्या पहिले काळी जेव्हा आता पहिले खजी बी लागली तो आली. हे बा
हाताच्या कार ना बाबा. आलून कर ना. हे बघा ये आता ही पोपटी 24 अंडी 2 किलो चिकन शिंगा करूया रा 5 किलो शिंगा 3 किलो शिंगा. पिशवी काली पिशवी काय दिबा आता बिलागल्या आणि खावाला बिलागल्या ने. एकदम जबरदस्त स्वाद भाई. हे बघा टेस्टी एकदम एक नंबर लागते. भाई आपली मेहनती मावली आपण.